LOCवरती आर्टिलरी म्हणजे तोफखान्याचा फायर केला. अर्थात त्याला आपण प्रचंड जबाब दिलेला आहे, परंतु त्यामध्ये आपलं पण नुकसान झालं आहे, त्यांचं पण नुकसान झालेलं आहे. तुर्कस्तानावरती ते पाकिस्तानला मदत करत आहेत म्हणून एकदम आर्थिक बहिष्कार घालायला पाहिजे. पण क्षमता असताना सुद्धा जरी युद्ध सोडलं तर नेतृत्व, युद्धाचे डावपेच हे सगळे इम्पॉन्ट्रेबल्स असतात. त्याला कोष्टक नाही आहे. आणि दुसरं काय असतं की सैन्याची ताकद वाढवण्याकरता दरवर्षी 50 ते 60,000 सैन्य हे होतं, त्याला काय म्हणायचं, हे रिटायर होतं. तर त्यांना यावर्षी तर कुणी रिटायर होणारच नाही. माझ्यासोबत माजी लष्कर अधिकारी, माजी ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहेत. गेल्या 2-3 दिवसापासून भारत पाकिस्तान यांच्यामध्ये सशस्त्र चकमक पाहायला मिळते. युद्ध सुरू झाले की काय, किंवा जन परिस्थिती आहे की काय, यावर सध्या चर्चा सुरू आहे. आज परत एकदा भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामधून पाकिस्तानने ज्या काही कुरापती केल्या त्यावर त्यांनी प्रकाश टाकला आणि त्यांनी जे काही दावे केले होते ते सुद्धा फेटाळले आहेत. या सगळ्या गोष्टीवर माझ्याशी बोलण्यासाठी महाजन सर आहेत. सर, तुम्ही आत्ताची प्रेस पाहिली का, आणि त्या प्रेसचा काय सार होता, आणि लष्करी भाषेमध्ये काय संदेश देऊ इच्छितो भारत, आणि सध्याच्या या घडामोडी पाहून काय सांगाल? बघा, त्यांनी थोडक्यामध्ये गेल्या काही तासामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत त्या कव्हर केल्या होत्या. तर या घटना आपल्याला 2 भागामध्ये वाटता येईल. एक तर पाकिस्तानने केलेली आक्रमक कारवाई, त्याला आपण कसं हाणून पाडलं, आणि दुसरं आपण पाकिस्तानच्या विरोधात केलेली कारवाई आणि त्याचा पाकिस्तानवरती काय इफेक्ट झाला. तर पाकिस्तानने काल काय केलं, तर पाकिस्तानने आपल्यावरती 2 किंवा 3 प्रकारची शस्त्र फायर केली. एक तर आहे ड्रोन. ही ड्रोन्स फायर झाली काश्मीरपासून तर जवळजवळ 24 ठिकाणांवरती ही ड्रोन पाठवण्यात आली. आणि त्याच्यामध्ये जुनी ड्रोन होती, लहान होती, मोठी ड्रोन, म्हणजे मोठ्या प्रमाणात हल्ला झाला. पण त्यात नुकसान फारसं झालं नाही. बहुतेक सगळी जी ड्रोन्स होती ती पाडण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. आणि याच्याकरता आपण जे आपली एअर डिफेन्सच्या ज्या अँटी एअरक्राफ्ट गन्स असतात, L60, L70 किंवा शिल्का वगैरे, त्यांच्या मदतीने ती आपल्याला पाडण्यात यश मिळालं आहे. त्यांनी काही मिसाईलसुद्धा फायर करण्याचा प्रयत्न केला. मिसाईल्स हे जास्त पॉवरफुल वेपन असतं, त्याची रेंज वगैरे खूप जास्त असते. आणि त्यांच्या मिसाईलची जी लक्ष्य होती ती जी आपली एअर बेसेस आहेत त्याच्यावरती त्यांनी फायर केला, एअर बेसेसचं इन्फ्रास्ट्रक्चर बर्बाद करण्याकरता. तर ही मिसाईलचंसुद्धा पाडण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे आणि आपलं त्याच्यामध्ये काही फारसं नुकसान झालेलं नाही. तिसरी जी बाब होती ती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये, प्रचंड प्रमाणामध्ये LOCवरती आर्टिलरी म्हणजे तोफखान्याचा फायर केला. अर्थात त्याला आपण प्रचंड जबाब दिलेला आहे, परंतु त्यामध्ये आपलं पण नुकसान झालं आहे, त्यांचं पण नुकसान झालेलं आहे. आणि या हल्ल्यामध्ये खास तर पूंचच्या भागामध्ये व फिरोजपूरमध्ये काही सिव्हिलियन्सचंसुद्धा नुकसान झालेलं आहे. आणि पुष्कळ जे LOC जवळचे जे भारतीय जे नागरिक राहतात त्यांना मागे पाठवण्यात येत आहे, कारण त्यांच्यावरती फायरिंग झाल्यामुळे त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून. तर इथे एक मला वाटतं महत्त्वाचा संदेश असा आहे की जर पाकिस्तान आपल्या नागरिकांवरती फायर करून त्यांना मागे ढकलतो आहे, तर आपणसुद्धा इथे त्यांच्या नागरिकांच्या वर फायर करण्याची गरज नाही पॉसिबली, लेकिन आजूबाजूला हे करून त्यांना मागे ढकलायला पाहिजे. ज्याच्यामुळे जसं समजा आपले हजारो नागरिक मागे आलेले आहेत तसे त्यांचे पण जायला पाहिजेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती मोठा आर्थिक तणाव हा पडेल. तर ही झाली पाकिस्तानकडनं झालेली कारवाई. मग त्याच्या उत्तरार्थ आपण जी कारवाई केली, आपणसुद्धा ड्रोनचा वापर केला, आपणसुद्धा मिसाईल्सचा वापर केला आणि याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. पाकिस्तानचे जे 3-4 मोठे लष्करी एअर बेसेस आहेत, एक आहे लाहोर, दुसरा आहे रावलपिंडी, तिसरा आहे कराची आणि एक हलवारा वगैरे अशी नावं आहेत ती. तर तिथे आपण हल्ला केला. पाकिस्तानचं रडार उद्ध्वस्त करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. पाकिस्तानचं जे म्हणजे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती ती उद्ध्वस्त करण्याकरता आपल्याला यश मिळालेलं आहे. आणि म्हणजे त्याला कारण आपण जे तिथून जे पाकिस्तानचे जे लॉन्चर्स होते मिसाईल टाकणारे, ते सुद्धा तोडण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. म्हणजे यश आपल्याला बऱ्यापैकी मिळालं आहे. परंतु आपण ज्यावेळेला आजचा 4था दिवस समजा म्हणता येईल, किंवा 22 एप्रिल नंतर मला वाटतं 8 आणि आज 9, 17वा-18वा दिवस आहे. तर पाकिस्तानची युद्ध लढण्याची किती क्षमता आपण कमी केलेली आहे, तर क्षमता ही पुष्कळ कमी केलेली आहे. परंतु अजूनसुद्धा पाकिस्तानकडे प्रचंड प्रमाणामध्ये क्षमता आहे, ज्यामुळे युद्धाची जी तीव्रता आहे ती वाढू शकते. आणि आपल्याला केवळ ज्या प्रकारचा हल्ला आपण करतो आहे तेवढंच करून भागणार नाही. आपल्याला या ज्या हल्ल्याची जी तीव्रता आहे ही अजून वाढवावी लागेल. आणि याच्यामध्ये म्हणजे अजून जी आपल्याकडे असलेली इतर मोठी शस्त्र आहेत, खूप मोठी यादी आपल्याकडे, तर त्या सगळ्यांचा वापर करून पाकिस्तानचं नुकसान करावं लागेल. आणि 2 महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर असायला पाहिजेत की आपण कारवाई कशाला करतो आहे. एक तर जर दहशतवादी तळांविषयी अजून कुठली माहिती मिळाली तर ते तळं तोडणं.
दुसरं, जर तुम्हाला पाकिस्तानच्या सैन्याचं नुकसान करणं हा आपला दुसरा मोठा महत्त्वाचा उद्देश असायला पाहिजे. तर हे दोन्ही उद्देश आपण काही प्रमाणात हासिल करतो आहे, परंतु अजून दिल्ली बहुत दूर आहे. युद्ध अजून पुष्कळ दिवस चालेल. प्रश्न हाच आहे की युद्ध सुरू झालंय का सर? पाचवं युद्ध हे 22 एप्रिलला सुरू झालं होतं, कारण त्यानंतर आपण ज्या अनेक कारवाया केल्या तर जे शेलिंग आहे, आर्टिलरी फायरिंग आहे, ते त्याच वेळेला सुरू झालं होतं, म्हणजे 23पासून समजा. तर युद्ध म्हणजे अजून काय, सैन्य एकमेकावरती फायर करत आहे, सैन्याच्या कॅज्युलिटीज होत आहेत, याच्यापुढे अजून युद्ध काय असतं. फक्त आपण जी LOC आहे, म्हणजे LOC म्हणा किंवा पाकिस्तानची इंटरनॅशनल बॉर्डर म्हणा, ती आपण क्रॉस करत नव्हतो. तर आपण ती ज्यावेळेला ऑपरेशन सिंधू केल्या त्यावेळेला ती क्रॉस केली, आणि त्याच्यानंतर रोजच आंतरराष्ट्रीय सीमा पण क्रॉस होते आहे आणि LOC पण क्रॉस होते आहे. सगळी शस्त्र, म्हणजे तुमच्यावरती मिसाईल्स फायर होत आहेत, तुमच्यावरती ड्रोन्स फायर होत आहेत, तुमच्यावरती आपलं आर्टिलरी फायर होते. तर अजून राहिलं काय, म्हणजे हवाई दलाची विमानंसुद्धा आपण काही प्रमाणात वापरतो, पण ती आपण आपल्याच बाजूनी लाँग रेंज वेपन्स वापरून आपलं नुकसान टाळण्याकरता आपण हवाई दलाची विमानं वापरतो आहे, ते पण होतं आहे. तुम्हाला आणि सैन्याची तैनाती तर पहिल्यापासूनच आहे. तर म्हणजे युद्ध हे सुरूच झालेलं आहे. फक्त काही भाग आपण सैन्याचा वापरला आहे, काही वापरलेला नाही आहे. तर तसंच अजून युद्ध तीव्रता वाढेल, तर बाकीचे जे युद्धाचे जे आयाम आहेत ते सुद्धा आपण वापरू. आजच्या प्रेसमध्ये वारंवार वेमिका सिंग असतील किंवा कुरेशी असतील, ह्या 2 महिला आणि एक अधिकारी हे वारंवार सांगत होते की भारत आत्तापर्यंत भारताने त्यांच्या नागरिकावर हल्ला केलेला नाही, फार जबाबदारीने भारत हा हल्ला करतोय. आणि दुसऱ्या बाजूला असं सांगत होते की पाकिस्तान हा फार बेजबाबदारपणा दाखवतोय, त्यांनी शाळा असतील किंवा काही हॉस्पिटल असतील यावर देखील हल्ले केलेले आहेत, शिवाय त्यांनी लष्करी तळावर थेट हल्ले केलेले असं भारत सांगतोय. हे इंडिकेशन जगाला देतोय भारत, किंवा कूटनीतीचा काही भाग आहे? असं आहे, ही जी कूटनीती आहे, खरं मी एक सैनिक आहे, मला काय फारशी कूटनीती कळत नाही, परंतु त्याचा काय फारसा इफेक्ट कोणावरती होतं असं मला काय वाटत नाही. म्हणजे पाकिस्तानवरती नक्कीच होत नाही आहे, दहशतवादांवरती नक्कीच होत नाही आहे. पाकिस्तानचं युद्ध करण्याची खुमखुमी काही कमी होणार नाही, तर तुम्ही कोणाला उद्देश देतात म्हणजे ते मला कळलेलं नाही आहे. परंतु याच्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय, की आपली प्रेस कॉन्फरन्स झाली, आपण जी फॅक्च्युअल माहिती ती दिली, त्याच वेळेला पाकिस्ताननी सुद्धा त्याच वेळेला म्हणजे त्याच्याच आसपास पाकिस्ताननी एक प्रेस कॉन्फरन्स केली, आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी म्हणजे एक व्हिडिओ दाखवला, आणि त्या व्हिडिओत काय होतं तर तुम्हाला मी व्हिडिओची लिंक पाठवू शकतो, तुम्ही अजून त्याच्यावरती जास्त करू शकता. तर त्या व्हिडिओमध्ये एक भारताचे प्रसिद्ध पत्रकार, नावं घेत नाही मी, भारताच्या एका माजी राज्यपालांची म्हणजे मुलाखत घेत होते, आणि ते सांगत होते की पुलवामाला जो हल्ला झाला होता तो पाकिस्ताननी केलाच नव्हता, तो हल्ला भारताने स्वतःच्या लोकांना मारलं होतं. आता हे मारलं होतं की नाही हे म्हणजे प्रश्न कोणाला पडतात मला माहिती नाही, असे प्रश्न त्या राज्यपालांना पडले होते. आणि प्रसिद्ध पत्रकार त्यांची मुलाखत घेत होते, आणि त्यांच्या शेजारी जे अजून एक जे बसले होते, त्याची नावं घ्यायची मला काही अर्थ नाही, पण तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, तुम्ही त्यांची मुलाखत घ्या की सर तुमचे व्हिडिओ पाकिस्तानी सैन्यानी दाखवले आहेत, तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे, बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. एवढंच थांबतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, मी म्हणायचं हे करतो की तुम्ही म्हणजे ही जी मुलाखत म्हणजे आपल्या प्रेस कॉन्फरन्स जी आपल्या लोकांनी केली, ती बघाल की ते तुमचेच लोक काय म्हणतात ते दाखवतात, आणि प्रॉपर रेकॉर्डेड हे आहे. तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठली मुलाखत, जर तुम्ही थर्ड पर्सन असता, तुम्ही अमेरिका असता, रशिया असता, तर तुम्हाला कुठली मुलाखत जास्त आवडली असती, ते उत्तर तुम्ही देऊ शकाल. सर, दुसरा प्रश्न असा आहे की भारत जरा जास्तच डिफेन्सिव्ह मूडमध्ये गेला आहे, आणि पाकिस्तान अटॅक करतोय, आक्रमक झालेला आहे. याकडे कसं पाहता तुम्ही? आता तुम्ही ब्रिगेडियर राहिलेले आहेत, एक सैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय रणनीती आखाली पाहिजे भारताने? तुम्हाला मी पहिले थोडं स्वतःविषयी बोलणं एक मुलाखतीत हे नसतं. सैनिक भरपूर असतात, परंतु मी स्वतः या 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 भागात पुंछ, राजौरी या काश्मीरमध्ये माझं अर्ध आयुष्य घालवलं आहे, आणि लढण्यात घालवलेलं आहे. आणि मी इन्फंट्री आणि पायदळात असल्यामुळे आम्ही ॲक्च्युली जे सध्या चालले ते केलेलं आहे. अनेक जण ते करत नसतात, कारण जे मोठे मोठे जे आर्म्स आणि सर्व्हिसेस असतात त्यांचं काम हे फक्त युद्धात सुरू होतं. म्हणजे रणगाडे म्हणा, हे म्हणा, त्याच्या आधी नॉर्मलच्या ते काम करत नाहीत. त्यांनी ते जाऊ दे. मला म्हणजे एक असं मत आहे की आपण जी कारवाई करतो आहे, आपण ही थोडी स्लोली करतो आहे, आणि आपण ज्याला हलाल पद्धत बनायची त्या पद्धतीने ती कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला कारणं अनेक असतात. युद्धाची तयारी असते, हे असतं, ते असतं. कारण आपण जर 2 मॉडेल बघितली तर एक मॉडेल आपल्याकडे 1971चं भारताच्या संदर्भात अवेलेबल आहे, की जिथे इंदिरा गांधी म्हणायला फील्ड मार्शल साहेब माणिकशॉंना एप्रिलच्या महिन्यामध्ये युद्ध करा, आणि साहेब माणिकशॉंनी सांगितलं ना युद्ध होणार नाही,
कारणं दोन मुख्य होती. एक कारण त्यांना युद्ध डिसेंबरमध्ये करायचं होतं, कारण त्यावेळेला बर्फ पडायला सुरुवात होते आणि ज्या खिंडी असतात ज्यातून चीनी सैन्य आत येऊ शकतं त्या बंद होतात. त्यामुळे 3-4 महिने पुढे चीनी सैन्याची गरज पडली तर पाकिस्तानला कुठलीही मदत करू शकत नाही. आणि ते रेस्ट इज द हिस्ट्री की 3 डिसेंबरला युद्ध सुरू केलं आणि कसं आपण यश मिळवलं ते आपल्याला माहिती आहे. द मोस्ट सक्सेसफुल बॅटल एव्हर कॅरिड आउट इन द हिस्ट्री. तर ती एक पद्धत आहे. आपण ती पद्धत फॉलो करतो आहे का? याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. कारण आता जे आपण जे सगळे मतं हे देतो आहे ही जी माहिती पब्लिक डोमेनमध्ये आहे त्याच्यावरती देतो आहे. आणि याच्यात एक मुख्य गोष्ट लक्षात जी लोकांच्या येत नाही आहे ती म्हणजे अशी की आपण म्हणजे पाकिस्तानच्या विरोधात लढतो आहे हे मनातनं काढून टाका. आपण पाकिस्तान आणि चीनच्या विरोधात लढतो आहे आणि चीनची आर्थिक ताकद प्रचंड आहे. नंबर 2ची त्यांची व्यवस्था आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची शस्त्र आहे. ते सगळ्या प्रकारची मदत पाकिस्तानला करतायत. तर म्हणजे आपल्याला जे लढायचं आहे ते भारत आणि चीन यांच्या दोघांशी आणि त्यांचे जे हस्तक जे भारतात आहेत त्यांच्याशी सुद्धा. तुम्ही ते व्हिडिओचा पुन्हा उल्लेख करतो. तो व्हिडिओचं विश्लेषण तुम्ही करा आणि त्या लोकांना विचारा की तुम्हाला यावरती काय म्हणायचं आहे. ठीक आहे. तर म्हणजे म्हणून त्याच्याकरता असं दिसतं आहे की आपण जरा जास्तच तयारी करून लढायचा प्रयत्न करतो आहे. तर लष्करी म्हणजे आपले जे अधिकारी असतात कॉम्पिटंट आहेत चीफ ऑफ आर्मी स्टाफ असो की हे असो ते योग्य वेळी लढाई करतील. पण सध्या नागरिकांची अपेक्षा आहे की थोडी लढाई जरा थोडी लवकर सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे जर आपण पारंपरिक युद्ध म्हणतो लढाई म्हणजे की पाकिस्तानवरती जमिनी हल्ला करणं. तर ते आणि जमिनी हल्ला करण्याकरता 3 जागा आहेत. एक काश्मीरमध्ये आपण जमिनी हल्ला करू शकतो. दुसरा हल्ला आपण पाकिस्तानच्या पंजाबमध्ये करू शकतो. तिसरा राजस्थानच्या समोर जे पाकिस्तानचं डेझर्ट आहे त्याला चोलिस्तान डेझर्ट म्हणतात तिथे करू शकतो. तर कुठे करायचा हा निर्णय प्रत्येकाला हे असतात. पण अनेकांचं असं वाटतं की पाकिस्तानचा पंजाब हे त्यांचं हृदय आहे. जर हल्ला करायचा असेल तिथे करावं ज्यामुळे त्यांना सर्वात जास्त नुकसान हे होईल. पाकिस्तान काय रणनीती आखते सध्या आणि ज्या प्रकारे आतापर्यंत हल्ले केले तर पाकिस्तान नेमकं काय करतोय? म्हणजे चाचपणी करतोय की खरोखर त्याचे हल्ले निष्फळ केलेले आहेत आपण? पाकिस्तान सध्या स्वतःच्या कारवाई करतो ते मोस्टली रक्षात्मक आहे आणि भारताने हल्ला करू नये म्हणून तो एका प्रकारे सारखे LOCवरती फायरिंग करतो. आपल्यावरती हल्ले करून आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे हल्ले आहेत हे आपला हल्ला थांबवण्या करण्याचे प्रयत्न आहेत. म्हणजे असं शक्यता नाही आहे की हे हल्ले झाल्यानंतर पाकिस्तानचं जे आक्रमक सैन्य आहे ते भारताच्या आत येऊन लढाई करेल ती शक्यता नाही. शक्यता काय आहे सारखं आपल्यावरती फायरिंग होतात. जिथे जिथे फायरिंग होते तिथनं तुम्ही येऊ शकत नाही. जर तुमच्या विमानतळावरती जर हल्ला केला तर तिथनं तुमची आक्रमक कारवाई ही होऊ शकत नाही. तर म्हणजे ज्याला आम्ही एक शब्द म्हणतो कंटेनिंग अटॅक्स. तर तशा प्रकारची ही कारवाई केली जाते आहे. किती दिवस करू शकतील हे आपल्याला बघावं लागेल. पण त्यांना चीनची प्रचंड मदत आहे आणि ड्रोन्स करतात त्यांना आपली मदत जी मिळते आहे ती आपल्या तुर्कस्तानकडे मिळते. तर तुमच्या माध्यमातून मी एक पॉईंट म्हणजे सांगू इच्छितो की तुर्कस्तानावरती ते पाकिस्तानला मदत करत आहेत म्हणून एकदम आर्थिक बहिष्कार घालायला पाहिजे. भारतातले 3rd हायेस्ट नंबर ऑफ टुरिस्ट हे तुर्कस्तानमध्ये गेले आहेत. त्यांना आपण मोठा उद्योगधंदा दिला आहे तर ते बंद व्हायला पाहिजे. चीनसुद्धा पाकिस्तानला प्रचंड मदत करतो आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड. तर चीनवरती सगळा बहिष्कार टाकायला पाहिजे. नागरिकांनीच नाही तर आपल्या कॉर्पोरेट वर्ल्डनी आपल्या व्यापाऱ्यांनी. आणि दुर्दैवाने मागच्या वर्षी आपण 100 अब्ज रुपयाचे सामान चीनकडनं खरेदी केलं आहे. ज्यांनी केलं त्यांच्यावरती बहिष्कार घालायला पाहिजे. कारण आपण चीनचा माल ज्यावेळेला विकत घेतो फायदा चीनला होतो. त्यांची आर्थिक क्षमता वाढते आणि मग ते पाकिस्तानला खरेदी त्यांची क्षमता ही अजून वाढते. पाकिस्तानची आज घडीला किती क्षमता आहे सर भारतासोबत युद्ध करण्याची आणि किती दिवस टिकावं लागेल किंवा शस्त्रास्त्राच्या बाबतीमध्ये पाकिस्तान कुठपर्यंत आहे भारताच्या? पाकिस्तानकडे ॲम्बिशन कमी असतं म्हटलं जातं. शस्त्र कमी असतं म्हटलं जातं. परंतु ते चीनच्या मदतीने हे सगळं भरून काढतायत ते आणि काढू शकतायत आहेत. ते कर्ज घेऊन ते काम करतायत. तर त्यांच्याकडे क्षमता पुष्कळ आहे. याच्यात काही डाऊट नाही आहे. म्हणजे 20 दिवस 25 दिवस 30 दिवस डिपेंडिंग अपॉन तुम्ही काय करता आहात. म्हणजे कसं नेमका लढाई होते ती. तर म्हणजे क्षमता हे महत्त्वाचं. क्षमता म्हणजे समता म्हणजे आपण ज्यावेळेला बोलतो त्याच्यात 2-3 4-5 गोष्टी सामील असतात. एक तर तुमच्याकडे शस्त्र किती आहेत. शस्त्राला लागणारे तुमच्याकडे ॲम्युनिशन किती आहे. तुमच्याकडे तंत्रज्ञान किती आहे. आणि त्याच्यानंतर 2 काही अशा गोष्टी असतात की ज्याचं गणित आपल्याला करता येत नाही. तुमच्या सैनिकांची क्वालिटी कशी आहे आणि तुमचं सैनिकी नेतृत्व कसं आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला बांगलादेशमध्ये हल्ला केला होता म्हणजे बांगलादेशला स्वतंत्र करण्याकरता त्यावेळेला आपण 7 डिव्हिजननी हल्ला केला होता. तिथे पाकिस्तानच्या 5 डिव्हिजन होत्या.
म्हणजे हल्ला करण्याकरता नॉर्मल कोष्टक असतं की जर हल्ला करण्या म्हणजे जर डिफेन्समध्ये जर एक सैनिक असेल तर तुम्ही 3:1 या पद्धतीने हल्ला करायला पाहिजे किंवा 6:1 म्हणजे जर त्यांच्या तिथे जर 5 डिव्हिजन होत्या तर तुम्ही 30 डिव्हिजननी हल्ला करायला पाहिजे होत्या. पण आपण कितीनी केला तर फक्त 7 डिव्हिजननी हल्ला केला आणि आपण ती लढाई जिंकली. तर ते युद्धाचे डावपेच होते जे फील्ड मार्शल सॅम यांनी वापरले. तर तो डावपेच झाले. आणि तिसरं असतं एक नेतृत्व की त्यांनी अशा पद्धतीने काम केलं की काही काही ठिकाणी अतिशय आक्रमक सेनानी होते. एक ज्यांचं नाव घ्यायला काही हरकत नाही, जनरल सगत सिंग. त्यांनी 1971च्या लढाईमध्ये इतके म्हणजे असे डावपेच वापरले, आक्रमक डावपेच वापरले की त्यांनी ती नदी पार केव्हा केली आणि त्यांनी ढाक्याच्या दिशेला त्यांनी केव्हा कूच केलं हे कोणाला कळालंच नाही. आणि अक्षरशः अनकन्व्हेन्शनल डावपेच वापरून त्यांनी पाकिस्तानचा पराभव केला. आणि ज्यावेळेला पाकिस्तानचा पराभव झाला त्यावेळेला त्यांचे 94,000 सैनिक शिल्लक होते. हे कमी सैनिक नव्हते. लढाई केव्हा संपली जाते की शेवटचा माणूस मारला गेला, शेवटची गोळी संपली. पण क्षमता असताना सुद्धा त्यांनी युद्ध सोडलं. तर नेतृत्व, युद्धाचे डावपेच हे सगळे असे काही इम्पॉन्ट्रेबल्स असतात. त्याला कोष्टक नाही आहे. तुम्ही फक्त काउंट करता येते किती ड्रोन्स आहेत, किती हे ते आहेत. पण तेवढं पुरेसं नसतं. शस्त्रापेक्षा शस्त्र चालवणारा सैनिक महत्त्वाचा असतो आणि त्यांचा नेतृत्व करणारा महत्त्वाचा असतो. तर आता आपल्याकडे साहेब माणिकशॉसारखं नेतृत्व आहे की नाही हे येणारा काळ सांगेल. सर, एक अग्निवीर म्हणून सध्या भारतामध्ये लष्करामध्ये भरती करण्याची एक पद्धत अवलंबलेली भारताने. तर जवळपास 1,80,000 सैनिक कपात झालेली आहे. तर त्याचा काही फटका बसेल असं वाटतं का तुम्हाला? असं आहे, अग्निवीर आणि सैन्याची कपात हे दोन वेगळे विषय आहेत. अग्निवीर म्हणजे काय की अग्निवीर हे 4 वर्षाकरता भरती केले जातात आणि नंतर 25% ठेवले जातात, बाकीचे रिटायर केले जातात. हे मुख्य कशाकरता केलं होतं की तुम्हाला अग्निवीर म्हणजे पहिले सैनिक हे 15 वर्ष सर्व्हिस करायचे आणि बाकीचं आयुष्यभर ते पेन्शन घ्यायचे. म्हणजे 18 वर्ष सैनिक भरती व्हायचा, ते 34-35 वर्षी तो रिटायर व्हायचा, 80-85पर्यंत जगायचा. तर त्याच्यामुळे त्यांना 50 वर्ष हे पेन्शन मिळत होतं, जे कुठल्याही सरकारला परवडणारं नव्हतं. तर हे मुख्य कारण होतं की हे म्हणजे न परवडणारं पेन्शन होतं. म्हणजे जे ओल्ड पेन्शन स्कीम नावाचा जो प्रकार होता तो आता सगळीकडेच बंद झाला. 2004मध्येच तो बंद झालेला आहे. तर म्हणून ते अग्निवीर हे पहिलं झालं होतं. आणि आणि तसं म्हटलं तर अग्निवीर इवन ज्या वेळेला शिवाजी महाराज होते त्यावेळेला अग्निवीर होते बरं का. तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला वाटलं की शिवाजी महाराजांची आर्मी काही स्टँडिंग आर्मी नव्हती. स्टँडिंग आर्मी जी होती ती फक्त किल्ल्यामध्ये असायची. आणि बाकीचे जे आक्रमक करणारे जे सैनिक होते, पिकं वगैरे झाली की दसऱ्यानंतर मोहिमा सुरू व्हायच्या. का बरं? काम संपायचं आणि मग आपण काम संपले की युद्धाला. त्याचं कारण काय आहे की तुमच्याकडे स्टँडिंग सैन्य ठेवण्याची क्षमता नव्हती की त्याला खर्च लागतो. तर ते त्यावेळेला पण होतं आणि हे सगळीकडेच वापरलं जातं आहे. तर अग्निवीर सध्या जे आलेले आहेत ते खूप चांगले आहेत. अग्निवीरविषयी आपण जास्त तर बोलू नये. परंतु दुसरा जो भाग आहे 1.5 लाख सैन्य कमी होतं ते 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 म्हणणं बरोबर आहे. परंतु आपण म्हणजे जेवढे तुम्हाला ऑथराईज आहे त्यापेक्षा पुष्कळ सैनिक कमी आहेत. 2-3 वर्ष भरती केलीच नाही. तो सुद्धा खर्च वाचवण्याचा प्रयत्न होता. म्हणजे की जर तुम्ही भरती केली तर पगार द्यावाच लागणार नाही. तर मग त्याचा युद्धावर भार कमी करण्यासाठी. हां, म्हणजे आर्थिक भार कमी करण्याकरता. तर ते त्या दृष्टीने बरोबर आहे. युद्धावरती काही परिणाम होईल का? तर त्याचं उत्तर आहे की आपण जे सर्वात मोठे युद्ध लढलो जे आपण 1971 साली लढलो होतो. याच्या सर्वात मोठी युद्धाची व्याप्ती त्यावेळेला होती. त्यावेळेलासुद्धा आपण 50 ते 60% सैन्य वापरलं होतं. बाकी सैन्य आपल्याला वापरताच आलं नव्हतं. जर तुम्ही रशिया युक्रेनसारखं जर 2 वर्षाचं युद्ध लढला म्हणजे आता युद्ध सुरू झालं आहे. आता किती दिवस चालेल आपल्याला माहिती नाही. तर युद्ध लांबत लांबत गेलं तर मग सैन्याची जी ताकद असते ते हे होते म्हणजे दमायला लागतं हे लागतं त्याच्यात वेगळं कोष्टक आहे. तर त्यावेळेला ताकदही कमी पडू शकते. पण आत्ताच तुम्ही जर बघितलं असेल तर कालच मला वाटतं हुकूम जारी झाला की जे टेरिटोरियल आर्मीचे जे भरती आहे ती त्यांना आता करायला सांगितलेली आहे. म्हणजे त्याला काय म्हणायचं की TAचे फक्त 1/6 सैनिक हे नोकरी करतात आणि बाकीचे इतर कामं करत असतात. तर त्यांना आता TAच्या लोकांना परत आणण्याला परमिशन दिलेली आहे. आणि दुसरं काय असतं की सैन्याची ताकद वाढवण्याकरता दरवर्षी 50 ते 60,000 सैन्य हे होतं. त्याला काय म्हणायचं हे रिटायर होतं. तर त्यांना यावर्षी आता कुणी रिटायर होणारच नाही. तर त्याच्यामुळे ती ताकद कमी होणारच नाही. तर तो दुसरा भाग झाला. आणि तिसरे एक रिझर्व्ह सर्व्हिस नावाचा प्रकार असतो की जे आपण आपल्या अनेक लोकांना परत बोलवू शकतो. तर आपल्याकडे आपण एक मॅनपॉवर सरप्लस देश असल्यामुळे ती क्षमता आपल्याकडे पुष्कळ आहे. आणि सैनिकांची संख्या कमी आणि जास्तीचा प्रश्न केव्हा होईल ज्यावेळेला युद्ध 1 वर्ष 2 वर्ष लांबेल त्यावेळेला. नक्की. सर, शेवटचे 2 प्रश्न आहेत
ही युद्ध किती लांबपर्यंत लांबत जाईल? तुम्ही म्हणता सुरूच झालं युद्ध तर. असं आहे, जोपर्यंत आपण आपलं जे आपलं ध्येय आहे ते अचीव करत नाही तोपर्यंत युद्ध चालूच राहील. काय असू शकतं आपलं ध्येय आणि काय असावं? ध्येय आहे पाकिस्तानी सैन्याला बर्बाद करणे आणि पाकिस्तानची दहशतवाद पुरस्कृत करण्याची क्षमताही बर्बाद करणं. असंही म्हटलं जातं की पाकिस्तानचे 4-5 तुकडे होतील. शक्य आहे का सध्याच्या कंडिशन? शक्यता सगळंच होऊ शकतं. ते शेवटचा म्हणजे शेवटची ती आहे. कारण तसं झालं तर पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर भारतात येईल, बलुचिस्तान सेपरेट राज्य बनेल, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स म्हणजे जे खैबर पख्तूनख्वा आहे ते जाईल अफगाणिस्तानमध्ये. शक्यता आहे, परंतु पाकिस्तानी सैन्यसुद्धा एक अतिशय एक गोंद आहे की जे देशाला ते एकत्र ठेवतं. तर जोपर्यंत त्यांची क्षमता तोडली जात नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही. तर त्याच्यामुळे पहिले त्यांची क्षमता कमी करायला लागेल, नंतर अनेक गोष्टी होऊ शकतील. तर काय होतं आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये. नक्कीच सर, तुम्ही आता चायनाचा उल्लेख करत होता, कारण पाकिस्तानला ही अप्रत्यक्षपणे चायनाची मदत मिळते किंवा तुर्कीची मिळते. पण एकाच वेळी जर चायना आणि पाकिस्तानसोबत आपल्याला लढायचं काम पडलं तर भारत या लढाईला तोंड देऊ शकतो का? आपण 2 फ्रंट वॉर लढू शकतो. ते हे सगळे जडतडचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये मग अनेक इतर गोष्टी सामील होतात. परंतु एकाच वेळेला पाकिस्तान आणि चीनच्या विरोधात लढण्याची आपली क्षमता ही नक्कीच आहे. आणि खास तर चीनला धडा शिकवण्याकरता आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत, पण तो एक वेगळाच विषय होईल. जास्त काळजी करू नये. आपण चीनला सुद्धा धडा शिकवू शकतो, पण मग त्याची अर्थात किंमत मात्र खूप द्यावी लागते अनेक दृष्टीने. सर, शेवटचा प्रश्न. अनेकांना उत्सुकता आहे की पाकिस्तानकडे असे कुठले घातक शस्त्र आहे की त्यांना नामोहरम केल्यानंतर आपण विजयी होऊ शकतो? असे कुठले शस्त्र आहेत त्यांच्याकडे? बघा, पाकिस्तान एक कन्व्हेन्शनल आर्मी, जे कुठल्याही आर्मीकडे जे शस्त्र असतात, तोफखाना असतो, आर्मर्ड कोर असतो, मेक इन्फंट्री असते, क्षेपणास्त्र असतात, लॉंग रेंजची क्षेपणास्त्र असतात, ती सगळी शस्त्र त्यांच्याकडे आहेत. त्याच्यात काही डाऊट नाही. विमानं आहेत, बोटी आहेत, सगळं त्यांच्याकडे आहे. तर त्याच्यामुळे त्यांची युद्धक्षमता जी एका नॉर्मल आर्मीची असते ती सगळी आहे. तर ती तुम्हाला डिस्ट्रॉय करावीच लागेल. आणि दुसरा जो प्रकार असतो की जो कन्व्हेन्शनल युद्धाशी संबंध नाही, ते म्हणजे अणुबॉम्ब वगैरे. तर अणुबॉम्ब वगैरे हे एक युद्धाचा वेगळाच आयाम आहे. ती कोणी कधी वापरले नाही, वापरण्याची शक्यता फारच कमी आहे. तर त्याच्यामुळे त्याच्याविषयी आत्ता बोलू नये. पण पाकिस्तानच्या सैन्याची क्षमता, खास तर जे त्यांचं आक्रमक सैन्य आहे, म्हणजे 2 प्रकारचं सैन्य असतं. एक डिफेन्सिव्ह, स्वतःच्या सीमेचं रक्षण करण्याकरता, आणि दुसरं आहे आक्रमक, की जे भारताच्या आत येऊन लढाई करेल. तर तुम्हाला कमीत कमी जे आक्रमक सैन्य आहे, 1 किंवा 2 कोर, तर ते पहिले बर्बाद करावं लागेल, ज्यामुळे ते फक्त डिफेन्सिव्ह मोडमध्ये राहतील. त्यांची आक्रमण करण्याची क्षमता जी आहे ती नष्ट होईल. सर, शेवटचा प्रश्न आहे. पाकिस्तानने जर अटॅक केला तर असं आपण आता मगाशी तुम्ही म्हणालेत की त्याचा जो पंजाब प्रांत आहे त्यावर आपण अटॅक केला पाहिजे किंवा चाल केली पाहिजेत, असं पाकिस्तानच्या डोक्याने जर विचार केला तर भारताच्या कुठल्या भागावर ते अटॅक करू शकतात? कुठल्या सेक्टरवर फ्रंट खोलू शकतात ते? असं आहे, ते काय करायला 100 गोष्टी आहेत. त्याच्यात मी जास्त जात नाही आहे, कारण युद्धाच्या डॉबेज केल्यामध्ये आपलं आयुष्य पूर्ण निघून गेलं आहे. तर एक ऑप्शन असतो असं नाही, 100 ऑप्शन्स आहेत. तसं चेस गेममध्ये 64च फक्त खेळाडू असतात, त्याचे 64,000 ऑप्शन्स आहेत. तर त्याच्यात मी जात नाही. ते प्रत्येक डावपेचाला प्रति डावपेचसुद्धा असतात. आपण जास्त काळजी करू नये. आपण पाकिस्तानपेक्षा सरस ठरू याच्याविषयी माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही आहे. सर, खूप खूप धन्यवाद. तर महाजन सरांनी आपल्याला आजची प्रेस असेल आणि जे काही युद्धनीती असेल, पाकिस्तानची क्षमता असेल आणि भारताची क्षमता, या सगळ्या गोष्टीवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. शिवाय अग्निवीरसारखी जी सैन्य भरतीची योजना होती त्यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला. आणि सरतेशेवटी त्यांनी हेच सांगितलं की भारताची स्थिती ही मजबूत आहे आणि ज्या त्यावेळी जे ते डावपेच वापरतील त्यावेळी भारतीय लष्कर देखील ते डावपेच वापरण्यासाठी सक्षम आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.